शुभ सकाळ. तुम्ही कालच्या व्हिडिओला जो रिस्पॉन्स दिला आहे तो पाहून आज खरंच मन खुश झालेलं आहे, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आणि या व्हिडिओच्या खालीसुद्धा बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या महिन्याच्या व्लॉगमध्ये देणार आहे. आणि आजचा दिवसभराचा प्लॅन ठरलेला आहे, फुल बिझी दिवस आहे, कारण आज भरपूर प्लॅन ठरलेले आहेत. आम्हाला 6 डोसाला शूट करायला जायचं आहे, तर आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आणि हे शूट करून झाल्यानंतर आम्ही फॉलोअर्स आहेत, तर त्यांनी चित्र प्रदर्शन भरवलं आहे, म्हणजे ते पोर्ट्रेट डिजिटल पेंटिंग तयार करतात. आणि हे बघायला आम्ही जाणार आहे बालगंधर्वला. आधी शूट उरकतो आणि त्यानंतर तिकडे जाणार आहे. परत बहुतेक आमचा संध्याकाळीसुद्धा एक शूटचा प्लॅन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत बिहाइंड द सीन्स. आणि आता करूयात 6 डोसाचं शूट. आणि बारक्याची चालेल मजा इकडं. डोसा खायचा नाही का? काय नाही का? काय करायचं आहे मग? शूट करताना जर गर्दी असेल तर अशा गर्दीत शूट करणं मोठं चॅलेंज असतं. आम्ही कसं बसं शूट आवरलं. कसा आहे डोसा? चांगला आहे का कार्तिक? बारक्याचा डोसा एकदम फेवरेट, त्याच्यामुळे त्याचं खाऊन झाल्यानंतरच आम्ही पुढे जायचं ठरवलं. सरांचे इथं फॅन लोक भेटलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे आहेत स्कूलचे सगळे स्टुडंट जे सरांचे फॅन आहेत. आत्ताच कसं बसं आमचं शूट उरकलंय. शूट करायला आज वेळ लागलाय कारण शनिवार आहे, त्यात डोसा खायला एवढी गर्दी जमा झाली. म्हणजे आतापर्यंत मी जेवढ्या हॉटेलचे शूट केले त्यात मला एक गोष्ट जाणवली की साऊथ इंडियन फूड खायला लोक भरपूर गर्दी करतात. आणि पाऊस येतोय बाहेर, त्याच्यामुळे लोक बसून होते. शूट करायला वेळ लागलाय. दिवसभराचे भरपूर कामं ठरलेली आहेत आणि ही कामं आज आम्हाला आवरायची आहेत कसेही करून. आम्ही जाणार आहे घरी आणि त्यानंतर थेट बालगंधर्वला. आणि इथं तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत डिजिटल पोर्ट्रेट पेंटिंग्स. आम्ही आलेलो आहेत बालगंधर्वला. इथं आपले एक फॉलोअर्स आहेत, तर त्यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे. ते डिजिटल पोर्ट्रेट काढतात, चित्र काढतात आणि त्यांचा विश्वविक्रम सुद्धा झालेला आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आपण आलेलो आहे बालगंधर्वच्या कला दालनामध्ये. इथं त्यांचं प्रदर्शन आहे. चला तर जाऊन बघूयात त्यांचं डिजिटल पोर्ट्रेट. प्रणवदादाने खूप मोठमोठ्या व्यक्तींचे पोर्ट्रेट काढले होते आणि अशा फॉलोअर्सना भेटण्यात एक वेगळाच आनंद असतो. प्रणवदादांचं प्रदर्शन बघून झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं की वाईड अँगल लेन्स बघायला जायची. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, फिरलो, बघितलो आणि नंतर आमच्या मनात विचार आला की अजून थोडा दिवस थांबायचा. त्याच्यामुळं लेन्स न घेताच आम्ही परत आलो. आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यात एकदा गेले की त्या ट्रॅफिकमधून यायला संध्याकाळच होते. आम्ही 12 वाजता गेलो होतो, यायला वाजले 5. मध्ये येताना नाश्ता केला आणि आता ठरवलं 5 वाजले जरासा आराम करूयात आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागूया. असा मेनू ठरलेला आहे. आणि माझ्या नवऱ्यानं सांगितले की आज करायचा आहे लच्छा पराठा, त्याच्यासोबत सोयाबीनची भाजी जे ते स्वतः करणार आहेत आणि वरण भात हा मेनू ठरलेला आहे. आता हे म्हणाले मी गाडीचा ब्रेक फेल झाला तो चेक करून येतो, तोपर्यंत बाकीचं सगळं जेवण आवरून फक्त भाजी करायची बाकी ठेव. आता जाऊयात किचनमध्ये आणि किचन आवरूयात पहिला, त्यानंतर बनवूयात लच्छा पराठा. मी तुम्हाला सांगणार आहे लच्छा पराठा कसं करतात. 5 मिनिटं इकडे तिकडे गेलं की भांड्यांचा ढीग पडतोय. म्हटलं आधी किचन कट्टा साफ करून घेऊयात आणि त्याच्यानंतर जेवणाच्या तयारीला लागूयात. जेव्हापासून मी पुण्यात राहायला आले तेव्हापासून एक गोष्ट कळाली, जेवणात एक वेळ पाणी नसलं तर चालतंय पण वरण पाहिजेच. त्याच्यामुळे रोज इथल्या घरांमध्ये वरण शिजतं. सासूबाईंसाठी मेथीची भाजी केली आणि नवऱ्याला म्हटलं झाली का नाही भाजी? तू खाऊन बघ, मटणापेक्षा भारी लागते सोयाबीन. दिसाल तर चांगले दिसाले, बघू आता. त्याला दह्यात मॅरिनेट केले. दह्यात ठेवलं ना 1 तासभर ठेवायचं, मस्त एकदम चव येईल त्याला. म्हणजे असं विकत भाजी खाताना तशी प्युरी दिसायला. काजू आणि याच्यात टमाट्याची प्युरी टाकली. आता डिटेल रेसिपी कधी तर मध्ये दाखवा आधी मध्ये. चालतंय, बघू आता खाऊन सांगते मी. खाऊनच कळलं आपला काय प्रयोग आहे तो. येस. आता यानंतर मी दाखवणार आहे लच्छा पराठा कसा करायचा.
लच्छा पराठा करताना ना पीठ आधी अर्धा तास भिजवत ठेवायचं, म्हणजे त्याचा मऊ मऊ होते. आणि चपातीचे गोळे करतो तसेच गोळे करायचे आणि त्याच्यानंतर ते लाटून घ्यायचे. असं डायरेक्ट लाटायचे, त्याला घड्या वगैरे काही करायचे नाही आधी. अशी प्लेन चपाती लाटून घेतल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तूप तर तूप, तेल तर तेल असं पसरवून घ्यायचं याच्यावर. आणि हे पूर्ण याला असं लागलं पाहिजे. थोडंसं असं पीठ भुरभुरायचं आणि हे झालं की मग ह्याला कट करायचं. असे काप मारल्यामुळे त्याला ते घड्या पडतात. काप मारण्याऐवजी अशी आलटी पालटी करून घडी सुद्धा करू शकता, म्हणजे अशी मग अशी. मी याला काप मारलेत आणि असं गुंडाळायचं एकमेकावर, त्याच्या घड्या दिसला पाहिजे. हे असं घड्या पडून झाल्यानंतर इथं असं मध्ये दुमडायचं हे आणि असं गोल फिरवून घ्यायचं. आणि ह्याचा जो शेवटचा भाग आहे ना तो ह्याच्या आतमध्ये घालायचा, म्हणजे ते पसरत नाही. आणि परत हा जो गोळा आहे ना तो पिठात टाकून थोडंसं पीठ लावायचं, जास्त लावायचं नाही. पिठात टाकायचं आणि त्याला परत लाटून घ्यायचं. म्हणजे अशा ह्या घड्या दिसतात. तुम्हाला तीळ आवडत असेल तर तीळ टाकू शकताय, खसखस टाकू शकताय, ते भाजून सुद्धा टाकू शकताय. आणि कोथिंबीर. एवढं झालं की असं आलटून पालटून लाटायचं आणि भाजून घ्यायचं. हे असं काप दिलेत ना मध्ये, त्याच्यामुळे याला असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आणि याला तीळ लावले ना त्याच्यामुळे त्याचं सुद्धा तेल सुटतं. त्यामुळे तुम्ही तूप कमी टाकलं, तेल कमी टाकलं तरी चालतंय. आणि हे खायला एकदम असं मऊ होतं, कडकडीत होत नाही. चपात्या आपण कसं जास्त वेळ ठेवलं तर कडकडीत होतात, त्यामुळे डब्याला सुद्धा देऊ शकता. तर मग आजच्या जेवणातला स्पेशल मेनू तयार. लच्छा पराठा. लच्छा पराठा हा जा काकाची. एक लच्छा पराठा खाल्ला की पोट जाम होऊन जातं. आणि आता पोट भरलेलं आहे त्यामुळे झोप सुद्धा भरपूर यायला लागले. उद्या आमचा एका मंदिरामध्ये जायचा विचार आहे, त्याबरोबर शूट सुद्धा आहे. आजच्या भागात इथंच थांबूयात, भेटूयात उद्याच्या भागात. शुभरात्री.